मागे दोन दोनशे गटाने प्लीज. तुम्ही जरा थोडे मागे व्हा ना, थोडे मागे व्हा, थोडं मागे घ्या लोकांना. त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये चाललेलं शेतकरी आंदोलन, त्याचप्रमाणे फादर स्टेन स्वामी यांच्या सुटकेसाठी आपण हा कॅन्डल मार्च काढलेला आहे. फादर स्टेन स्वामी कोण होते आणि त्यांचं कार्य काय ह्याबद्दल आपल्यामध्ये उपस्थित असलेले युवा भारतचे शशी सोनवणे आपल्याला थोडक्यात माहिती देतील. आज आपण जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने जो कॅन्डल मार्च काढला आहे आणि ज्यांच्यासाठी काढला आहे ते फादर स्टॅन स्वामी हे वय वर्ष 83-84 वर्षाचे फादर आहेत, जेजुईट फादर आहेत. आणि या फादर यांचा गुन्हा काय, तर फादर हे दक्षिण भारतातनं झारखंडमध्ये गेले, रांचीमध्ये राहिलेत आणि एवढ्या वर्षांपासून झारखंडमधल्या सर्व आदिवासींच्या, दलितांच्या, पीडितांच्या न्यायासाठी, हक्कासाठी सातत्याने कार्य करत राहिले आहेत. आणि हे कार्य करत असताना अनेक वेळेला शासनाशी, प्रशासनाशी दोन हात करण्याचे प्रसंग आले, तर त्याही वेळेला ते ठामपणे उभे राहिलेले आहेत. अगदी इमर्जन्सीच्या काळापासून ते कार्यरत आहेत. असं असताना वय वर्ष 84च्या आसपास पोहोचल्यानंतर ज्या वयामध्ये सर्वसाधारणपणे माणूस रिटायरमेंटचा विचार करत असतो, त्याही वयात ते सतत कार्यरत असताना, न्यायासाठी भांडत असताना, स्वतः अनेक व्याधींनी ग्रस्त असताना, म्हणजे त्यांना पार्किन्सन पासून सर्व प्रकारच्या व्याधी झालेल्या आहेत, अशा वेळेला त्यांना केंद्र सरकारने NIAने भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये अटक केली. काय करत अटक करून या वयस्कर फादरांसाठी केवळ त्यांना एक सिपर किंवा स्ट्रॉ सुद्धा देण्यासाठी NIAने 20 दिवस मागितले आणि न्यायालयाने सुद्धा त्यांना 20 दिवसाची मुभा द्यावी. यापेक्षा मानवाधिकाराचं हनन वेगळं असू शकत नाही. त्यामुळे जागतिक मानवाधिकार दिनाच्या दिवशी फादर स्टॅन स्वामी यांच्यापासून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यायची आहे. ती प्रेरणा हा संबंध देश घेतोय. आजही आपण बघतोय की
दिल्लीच्या वेशीवर आपला सर्वांचा पोशिंदा अन्नदाता दिल्लीच्या थंडीमध्ये रस्त्यावरती लढतोय. ही फादर स्टॅन स्वामी यांच्यासारख्या नेत्यांकडून घेतलेली ही प्रेरणा आहे. तर आपणही त्यापासून प्रेरणा घेऊया आणि जागतिक मानव अधिकार दिनाच्या दिवशी तुमच्या माझ्यासह प्रत्येक मानवाचा जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. ही पृथ्वी हा निसर्ग सगळ्यांचा आहे. त्यामुळे पर्यावरणाचं आणि समाजाचं हित राखण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी फादर स्टॅन स्वामी यांचा संदेश घेऊन आपण यापुढे कार्यरत राहूया. जागृती सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष राजेश गोन्साल्विस आपल्याला थोडक्यात माहिती देते. नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, कविवर्य मंगेश पाडगावकर आपल्या एका कवितेत म्हणतात की जमाखर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा, जाप उंच प्रसादाना विचारणार केव्हा. शेतकरी, ह्या शेतकऱ्याबद्दल ते म्हणतात की घाम गाळून जो पिकवितोय मला, अमृताचा दिवा त्याच्या झोपडीत लागणार केव्हा. माणसाला माणूस तुम्ही मानणार केव्हा, माणसाला माणूस तुम्ही मानणार केव्हा. प्रिय बंधू भगिनींनो, आज जागतिक मानवाधिकार दिवसाच्या औचित्याने आपण ही कॅन्डल मार्च सुरू करत असताना जो शेतकरी आहे, जो वर्षानुवर्ष केवळ स्वतःच्या कुटुंबासाठी राबत नाही आहे, तर या संपूर्ण देशाच्या पोटापाण्यासाठी राबतो आहे. आणि ह्या कडाक्याच्या थंडीत गेले 15 दिवस तो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आपल्या हक्कासाठी लढतो आहे, आपल्या मानवी अधिकारासाठी लढतो आहे. ते म्हणतात, हे ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचा भला कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात आनंद राहू दे. येशू ख्रिस्त म्हणाला आहे, जर तुम्ही गरिबांसाठी तळागाळातील लोकांचे काम केलं नाही तर तुम्हाला माझ्या राज्यात प्रवेश नाही. आणि आता काय झालेलं आहे, जो माणूस आदिवासीचे काम करतो, दलितांसाठी काम करतो, त्याला तुम्ही गुन्हेगार ठरवता. सरकार आपल्यासाठी आहे. आणि आज मी मागे लिहिलं आहे की सध्या धुंदीमध्ये तुम्ही माणूस विसरू नये. आज आपण पाहतो विचित्र प्रकार. आणि हे सगळं काही जे आहे, आपलं काळा गोळा जे आहे ते जगभर पसरलेलं आहे. येऊन आलेलं आहे, युरोप अमेरिकेमध्ये. पण आपल्याला माणुसकी राहिला आहे की नाही हा प्रश्न आहे. तुम्ही ती सत्ता चालवा. माझी प्रार्थना अशी आहे की आपण निश्चय करू या दिवशी की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही जे आदिवासी आहेत, दलित आहेत, तळागाळात लोक आहेत, त्यांच्यासाठी केवळ कार्यक्रम असं नव्हे तर काही आपण बलिदान देऊ. तुम्ही आल्याबद्दल तुझे आभारी. धन्यवाद. प्रथम त्यांनी कम्युनिस्टांना मारलं. मी काहीच बोललो नाही कारण मी कम्युनिस्ट नव्हतो. मग त्यांनी कामगार नेत्यांना मारलं. मी काहीच बोललो नाही कारण मी कामगार नव्हतो. मग त्यांनी समाजवाद्यांना मारलं. मी काहीच बोललो नाही कारण मी समाजवादी नव्हतो. आता ते मला मारायला आलेले आहेत, पण मला वाचविण्यासाठी कुणीही उरले नाही. आपल्यामध्ये सर्वधर्मीय संविधान बचाव समितीचे प्रमुख आमचे मार्गदर्शक मौलाना सुभान खान साहेब इथे उपस्थित आहेत. मी त्यांना प्रार्थनारूपी संदेश देण्याचे आवाहन करतो. फादर जो अभी बेचारे जेल में 81 साल 82 साल की उम्र है, वो जेल में कहाँ से कैसे कानून के जरिए वो जेल में पहुंचे. अजीब व गरीब बात है. कॉमन सेंस आदमी उसकी तहकीक के लिए जिसने 80 साल लोगों के दरमियान बिताए, अब तक तहकीक पूरी नहीं हुई, अब तक उसके मामले साफ नहीं हुए, वो अभी जेलों में पड़ा है. आप गौर करें आज कहाँ से कहाँ पहुँचे. यानी गोया फिर आज भी वही कहावत, जिसकी लाठी उसकी भैंस. कि हम अपनी पर्सनल लाइफ में भी और सोशल लाइफ में भी इसका लिहाज करें कि हर इंसान के जो मेरे हक हैं वही उसके भी हैं. अगर हमने ये लिहाज किया तो फिर वर्दी, मनसब,
बड़ी से बड़ी ताकत पर भी पहुंचकर मैं ये ख्याल करूंगा वो इंसान भी इंसान है, जो किसी मनसब पर नहीं है, उसके पास कोई वर्दी नहीं है, उसके पास कोई बहुत बड़ी डिग्री नहीं है, रास्ते चलते हुए झाड़ू मारने वाला इंसान है, मगर इंसान वो भी तो है। वाढदिवस आहे। जुराम सर आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्यामध्ये संविधान दिन गौरव समितीचे प्रमुख दत्तात्रय धुळे साहेब इकडे आहेत। विनंती करतो की आपल्या छोटेखानी कार्यक्रमाची त्यांनी फादर फ्लॉरेन्स आणि इथे उपस्थित सर्व फादर ब्रदर सिस्टर तसेच मौलाना सुभान प्रकाशन आणि संविधान गौरव समितीचे सर्व सदस्य तसेच आपण सर्वजण या कॅन्डलमार्चसाठी आपला अमूल्य वेळ फादर सेंट स्वामींसाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी इथे जमा झालेला आहे त्या सर्वांचा आभार मानतो आहोत। जय 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 हे भारत माता की तेरा पिंजरा जंगाल ने खाना किवें ऐ मिठू उड जाना तेरा पिंजरा ओ तेरा सुक जाना विच चोरी दाना किवें ऐ मिठू उड जाना।